मुंबई आणि कोकणात अनेक भागात पाऊस बरसत असला तरी काही जिल्हे मात्र अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। साताऱ्यात काही सरी सोडल्या तर पाऊस नाही पडल्यातच जमा आहे। त्याबरोबरच सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक या भागात देखील म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीये। काल यवतमाळ, बुलढाणा, नंदुरबार या भागात तुरळक सरी बरसल्या आहेत। मात्र पेरण्यांसाठी मुसळधार पाऊस गरजेचा असल्यानं शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। सध्या राज्यभरात पावसाची स्थिती काय आहे त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात। आपण या नकाशातून बघतोय की 25% जिथे कमी पाऊस पडलेला आहे विदर्भ असेल आणि उत्तर महाराष्ट्रातले काही तालुके आहेत, सोबतच कोकण पट्टा आहे। कोकण पट्ट्यात दरवर्षी सरासरी जितका पाऊस पडतो त्यापेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, म्हणजे 25%पेक्षाही कमी पाऊस पडलेला आहे। सोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यातीलच काही तालुके आहेत तिथे 25 ते 50% इतका सरासरी पाऊस पडलेला आहे। तर निळा भाग जो दिसतोय तो 50 ते 75% पडलेला पाऊस जो आहे, ज्याच्यामध्ये मराठवाडा येतो, सोबतच कोकणचा काही पट्टा येतो, पश्चिम आणि या भागामध्ये 50 ते 75%च्या सुमारास पाऊस पडलेला आहे। सोबतच 75 ते 100% पर्यंत जिथे पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातले काही तालुके येतात आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सरासरी जितका पाऊस पडतो त्याच्या 75 ते 100% इतका पाऊस पडलाय आणि खूप कमी तालुके असे आहेत जिथे 100%पेक्षा जास्त पाऊस पडलाय। तर 74 असे तालुके आहेत जिथे सरासरीपेक्षा 25%पेक्षाही कमी पाऊस पडलाय। तर 93 तालुक्यांमध्ये 25 ते 50% इतका पाऊस झालाय। 89 तालुक्यांमध्ये सरासरी 50 ते 75% इतका पाऊस झाल्याची नोंद आहे। तर 46 तालुक्यांमध्ये 75 ते 100% इतका पाऊस झालेला आहे। 51 तालुके असे आहेत जिथे 100% पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। मुळात ज्या तालुक्यांमध्ये सरासरी पावसाची जी मिलीमीटर मधली व्याख्या आहे ती कमी आहे, अशा ठिकाणी 100% पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। मराठवाड्यातले काही तालुके आहेत त्यांचा यात समावेश होतो। तेव्हा पावसानं दडी मारल्यामुळे साताऱ्यात शेतकरी हवालदिल झालाय। महाबळेश्वरच्या परिसरामध्ये नेहमी चांगला पाऊस पडतो, त्याच अपेक्षेनं शेतकऱ्यांनी भाताची लावणी केली, मात्र पावसानं इथं दडी मारली आहे। त्यामुळे भाताची रोपं जळून जात आहेत। भातासोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीन, नाचणी अशा पिकांची 100% पेरणी केलेली होती, पूर्ण झाली होती, पण पेरणी झाल्यापासून इथं पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पाणी आलंय। शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं घेतलेलं होतं, पण आता ते डोळ्यात देखत करपून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। तेव्हा अनेक भाग असा आहे जिथे समाधानकारक पाऊस झालेला नाहीये। पश्चिम महाराष्ट्र असेल तिथे तर अजून असे अनेक तालुके आहेत की जिथे पावसाची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना। पेरण्या अजून केलेल्या नाहीयेत शेतकऱ्यांनी आणि ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांचं पीक आता पावसाअभावी वाळून चाललेलं पाहायला मिळतंय। आता बियाण्यांचं काय बे होतं आमचं घरात, ते आता संपलं। विकत आणलेलं होतं ते पण आता पेरलं ते उगावलं नाही। एक तर जनावरांनी आमचं पारती उपटून टाकलं। आता परत बियाणं मागायला तर आमच्या घरात नाही। पण आता काय बियाणंही महागी, आता काय आम्ही आणू शकत नाही। आज जवळजवळ महिना एक झाला, एक महिना जरी पाऊस आज लेट आहे। कृषी खातं सांगतंय की 15 दिवसानं येईल, 20 दिवसानं येईल। आता सांगितलं की 20 तारखेच्या नंतर पाऊस पडेल म्हणून, परंतु तोपर्यंत ह्या आमच्या शेतकऱ्यांचं जे काय आता नुकसान झालेलं आहे, या शेतकऱ्यांच्या नुकसानाला भरपाई किंवा त्याच्यापासून आम्हाला काय मिळणार आहे का नाही? पाऊस नाही, पाणी नाही, शेता कसं हे करायचं, काय करायचं? आम्ही मरतोय अशी कष्ट करून शिनी आणि कसे जगायचं? आता आमची आत्महत्याच व्हायची आता, बाकी काय नाही। गेल्या वर्षी पण कुठं पाऊस बिऊस नाही पुरला, त्यामुळे भात वाळली तर अशीच आणून जनावरांच्या पुढं कापून घातलं सर्व। आता आम्ही इकतच खातो या गेल्या वर्षापासून, आणि अंदाज जर नाही पिकलं तर मरायचं माणसं। काय हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे बाबा 1 जूनला 2 जूनला पाऊस पडेल, त्या हिशोबाने माणसांनी एक पाऊस झाला, पण त्याच्यावर पेरण्या केल्या माणसांनी समजा। पण आता ते किती दिवस दम धरणार आहे? त्याला 8-10 दिवस तर झाले हे पेरून बिरून सगळं।